हा हो साहेब, हा चांगल्याच मुसक्या होतो त्यांच्या. हा थँक्यू सर, थँक्यू. हॅलो, सोनेवाडी पोलीस स्टेशन. हो हो, सापडली सापडली, सगळी मुलं सापडली. हो हो, काही काळजी करू नका. हो हा, या बिंदास. हो 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 हो. राणा, माझ्या वाघा, भारी काम केलंस गाड्या. आता सगळीकडं आपल्या ह्या सोनेवाडी पोलीस स्टेशनची चर्चा सुरू. राणादा, तुमच्यामुळेच आमची पोरं वाचली बघा, नाहीतर आयुष्यात पुन्हा आम्हाला आमची पोरं दिसली नसती. होय साहेब, आपलं लय उपकार झाले. उपकार कसले आहेत? मला जशी माझी पोरगी आहे तशी तुमची पोर आहे. जीवाला लय घोर लागला होता बघा, पर देवासारखं धावून आला तुम्ही. माझं काय नाही, मी तर माझी ड्युटी करत होतो, पण जी काय कमाल केली की नाही ती माझ्या लक्ष्मीनं केले. तिनं डोसकं चालवलं आणि किचन वाजवली तेव्हा मला समजलं, नाही तर टोळी निसटण्यात जमा होती. म्हणजे लक्ष्मीमुळे सापडली का डोळी? होय बुवा, अहो लक्ष्मी नसती तर आधी पोरं सापडली नसती. लक्ष्मी, बाळा आज लय भारी काम केलंस हं तू. एवढा धाडशीपणा सगळ्यांच्यात नसते बघा. लय हुशार आहे बाबा पोरगी. माझं काही नाही, ही सगळी कमाल चतुर्भिंगरीमुळं. तिनेच मला आयडिया दिली. ही चतुर्भिंगरी कोण? माझी खास दोस्त आहे, लय हुशार आहे. हा, पण ती पुस्तकातली पुस्तकात. पण आता तू माझी चतुर्भिंगरी आहे. बरं, घरला जायचं का? समद्यांच्या जीवाला घोर लागला असेल. हा रानदा, मला बी घरी जायचंय. संगे, तू माझा हात कधीच नाही सोडायचं बर का. हा, तुमची मुलं सापडलीत ना? हा, प्रत्येकानं मुलांची काळजी घ्या, बाहेर कोणाला सोडू नका. काय लक्षात घ्या. चला निघा, या. साहेब, मी बी निघू? सकाळच्याला येतो. काय घरला समजे कालचीच असतील. ठीक आहे, पण आल्यावर त्या टोळीची माहिती काढ. चालते की. अहो साहेब, तुम्ही काय बी काळजी करू नका. अशी माहिती काढतो का नाही, परत सपनात बी पोरांच्या वाट्याला जाणार नाही. बरं साहेब, येऊ? ठीक आहे, तू ये. बुवा, येतो. जा जा, अंजलीबाई वाट बघत असतील घरी. सर साहेब, चल. राणा अजून कसा आला नाही? बघा ना गोदा, का अजून नाही आलेत? केव्हाच सांगितलं येतोय म्हणून. आता पोलीस स्टेशन मध्ये जाऊन यायला काही एवढा वेळ लागतो का? अगं काहीतरी काम असेल. कधी एकदा राणाजी येतात आणि मी राजलक्ष्मीला जवळ घेते असं झालंय मला. ती लक्ष्मी त्या चतुर्भिंगरीच्या एवढ्या डेपा टाकत असती, आता तर तिलाच उचललंय. युवराज, असं बोलू नये बाळ. मामा, का फोन उचलत नाही?
माधुरी, कुठे निघालीस? कुठे नाही. मग अशी न सांगताच का निघाली होतीस? नाही. अहो, तुम्हाला आधीच लक्ष्मीची काळजी, त्यात उगीच माझी भर कशाला? अगं तसं काय नाही, आज कुठं जायचं नाही. लक्ष्मी सापडल्या म्हणून मी झक्कास जेवण केलंय. तवा उद्या जा, आज नको. हा, आता यावेळी बाहेर नको पडू. रात्र होत आली ना, उद्या जा. अहो गावाकडचीच आहे मी, जाईन मी. रात्रीचं बहन आहे मला. तुला नसली भीती तरी आम्हाला आहे. आता नको जाऊस, उद्या जा. होय बाई, दिसभर लक्ष्मीची काळजी होती, आता रातभर तुझी काळजी न ग. तवा थांब आणि उद्या जा. अहो काळजी कसली त्यात, सवय आहे मला. पर आमासने नाही की बाई. हळूहळू जरा. राणा दादा, ओ राणा दादा, ओ राणा दादा. छान छान मला छान छान काम केलं. माझ्याकडे तुला पेन गिफ्ट. हे घे माझ्या बिस्किटला बघा. थँक्यू. राणा दादा, लक्ष्मी जबऱ्या काम केले बघा. होय होय. राणादा, नमस्कार. लक्ष्मी आहे तुझ्यासाठी माझ्याकडनं. थँक्यू. राणादा लय भारी काम केलंय बघा. अहो स्वतः सकट 9 पोरं वाचवली बघा हिनं. होय, खरंच लक्ष्मीने लई मोठी कामगिरी केली. हा, बरं चला निघू काय, घरला समजे वाट बघायला. बरोबर. चला. या या चल. या या. चल. ए चला, सरपंचाने बोलवलंय. चला 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 चला. काय ग माझ्या गुणाची पोर. काय ग माझ्या गुणाची पोर. काय पोरांनो, अरे लक्ष्मीने किती मोठं काम केलं. हा, गावचं नाव केलं का नाही. अरे आली बघा लक्ष्मी, वाजवा टाळ्या. हा, थांबा थांबा. लक्ष्मी हे तुझ्यासाठी. अगं तू तालमीचं आणि गावाचं नाव लय मोठं केलंस. मग वाजतात पोरगी कोणाचे. लक्ष्मी तू रोज तालमीत येत जा, म्हणजे आणि धाडशी होशील आणि मोठमोठ्या कामगिऱ्या करशील. काय आणि ह्यो राणा जर तुला आणत नसला तर मी रोज तुला आणा येईल जाईल. हा, पण तू तालमीत ये. येतो की. हा हा, बरं वाजतात. येऊ काय, त्या अंजलीबाई घरला वाट बघायला. जावा. हा, परत ते तालमीचं उद्यापासून देण्यात ठेवा. होय, नमस्कार करतो. येतो वाजतात. वस्ताद वस्ताद, सरपंचाने अर्जंट मीटिंग भरवल्या. चला लवकर. चल चल. लक्ष्मी तुझे लईच लाड व्हायलेत बाबा. लक्ष्मी आता कुठं बी थांबायचं नाही, डायरेक्ट घरला जायचं, कळलं का. नाहीतर आपली सकाळ इकडेच उजाडायची. राणादा, ती पोरं पळवणारी टोळी, ती काय तर कारवारचे जंगल नाहीतर भटकळ असं काय तर बोलत होते. लक्ष्मी आता त्यासनी पकडलंय का नाही, आता आम्ही चौकशी करणार आणि खरं काय ते बरोबर बाहेर काढणार. राणादा, त्यांच्यात ना एक बाई शामिल आहे. मी जरा डोकं लावलं ना तर समजा माझ्या ध्यानात येईल. हे बाई
पोलिसांचं काम पोलिसांनी करू दे, आम्ही आमचं काम बरोबर करतो. आता घरला चल लवकर, तिकडे तुझी आई आणि गोदक लय आयरन झाली असेल, माझा जीव घेतील आता. चल 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 लवकर. काय हो गोदाक्का, पोलीस स्टेशन मध्ये यायला एवढा वेळ लागतो का हो? आता काय करायचं, कधी येणार आहे? अगं येईल. नको, आता मी नाही थांबणार. मीच जाऊन बघून येते यांना. हे बापले कुठे राहिले काय माहिती, भेटले की चांगलं खडसावून येते त्यांना. आले मी. राजलक्ष्मी, अगं कुठे होतीस बाळा तू? काही झालं नाही ना तुला? हा, काही केलं नाही ना त्यांनी? तुला त्रास दिला का खूप? अगं नाही आई, मी चांगली आहे. वय अहो, लक्ष्मीच्या हुशारीमुळे समधीमुळे सापडलेत बघा. तुम्हाला सांगतो, समजा गाव तिचं कौतुक करायला. ते सगळं राहू द्या, पण तुम्हाला यायला एवढा का वेळ लागला? इथे वाट बघून बघून माझा जीव गेला की. होय, आम्ही पोलीस स्टेशन मधून निघालो आणि घरला येताना गावातली माणसं गाठ पडली बघा. ते समजेना काय ना काय देत होती. कुणी चॉकलेट दिलं, कुणी बिस्किट दिलं, हे समजा काय काय दिलं बघा. तर तुम्हाला सांगतो, गावात आपली लक्ष्मी लय लाडकी झाली बघा. ते काही का असे ना, यापुढे मी तुला एकटीला कुठेही सोडणार नाहीये. काही झालं म्हणजे मी कुणाकडे जायचं? मी तुला एकटीला सोडणार नाही म्हणजे नाही. असं काय करताय तुम्ही? आताच चोरांच्या तावड्यांत सुटून आली ती. हे बघा, तिची काय बी चूक नाही. तिला काय कळतंय? उगा कशाला ओरडताय तिच्यावर? पण एक आहे, उलट तिने हुशारी दावली म्हणून समधी पोरं सापडलीत बघा. असू द्या, तरीही मी तुला एकटीला सोडणार नाही. अगं मी एकटी कुठं होते? तुम्ही सगळेच तर होतात गुऱ्हाळात जेव्हा मला पळवलं. लक्ष्मी, हे समजा कसं काय झालं? राणादा, आम्ही लपाछुपी खेळत होतो. युवराज आता कुठं लपला होता तेच सापडाना मला. मग माधुरी मावशीनं तो कुठे आहे हे मला हाताने खुणवून दावलं. मी तिथं जात होतो आणि अचानक कोणीतरी मला झाडामागं खेचून घेतलं. त्यानंतरचं काय मला ठावच नाही. मी आले. हा, अगं माधुरी, तू कुठं चाललीस? मी आले. हा, अगं माधुरी, तू कुठं चाललीस? बरं बरं, आज चाललीस तरी येताना जरा मीठ मोहरी घेऊन ये. अहो, तेच आणायला चालले होते. आलो जी. आई, मी चोरांच्या तावडीतून आत्ताच सुटलोय. मला आज लय भारी जेवण पाहिजे बघ. हो मॅडम, तुम्ही म्हणाल तसं. राणादा, राणादा. नमस्कार राणादा. नमस्कार. राणादा, वहिनी, अहो आत्ताच आम्ही आणि सरपंच साहेबांनी सगळ्या गावकऱ्यांनी मिळून एक मीटिंग ठरवली बघा, आणि त्यात एक ठराव पास केलाय. कसला? अहो, समध्या गावकऱ्यांनी ठरवलंय या लक्ष्मीचा सत्कार करायचं नियोजन केलंय. ती बी बिरोबाच्या देवळात. सत्कार कशासाठी? या लक्ष्मीनं सगळ्या गावाचं नाव मोठं केलंय, तेव्हा हिचा सत्कार करायलाच पाहिजे. हा, बरोबर आहे. राणादा, तुम्ही काय पण करा, पण ज्यानं हे केलंय त्याला हुडकून काढायलाच पाहिजे. होय, 2 जण गावलेत, त्यासनी सोडणार नाही. या समध्या मग खरंच सूत्रधार कोण आहे त्याला लवकर हुडकून काढणार आहे. हो, पण त्याआधी आमच्या या कडक लक्ष्मीचा उद्या सत्कार. होय होय, चालतंय की. बरं राणादा, येऊ का आम्ही? बरं, येतो आता. अशी उभी राहा. हा, ज्या कोणी माझ्या लक्ष्मीवर वाकडी नजर टाकली त्याचा सत्यानाश होऊ दे.
इडापिडा टळो आणि समध्यांचा सत्यानाश होऊ दे. अरे झालं का रे बाबांनो? अरे हे काय चालू आहे? नमस्कार. हॅलो 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 बाबा, ऐकू येते आम्हाला भास्कर. बरोबर. ए सचा, अरे काय ही तयारी तुझी? अरे मी एक दिवस नाही तर तुमची ही बुक आहे. मी तर कुठे काल होतो, मी गेलतो पुण्याला. पुण्याला? सचा, हल्ली तुझं पुण्याला येणं जाणं लय झाले रे. तुला काय करायचं? ते तुझं भाषण पाठ करायचं. अरे भाषण मी देणार नाही, लक्ष्मी देणार आहे. ती फक्त सूत्रसंचालन करणार आहे. हा तेच तेच. जा 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 जा. हॅलो हॅलो, झाली का नाही तयारी? बाबा काय हॅलो हॅलो हॅलो, सत्कार मूर्ती यायची वेळ झाली आणि तुम्ही अजून हॅलो चालले. आवरा, तयारी करा लवकर. आणि आपलं सरपंच साहेब कुठे आहेत? हा, रात्री उतरलेलं नाही अजून त्यांची. अरे तो गेलाय सोलापूरला. एक नंबर बिन कामाचा सरपंच आहे. काय अहो, कामाच्या नावानं सगळी बोंब. कशाला ठेवला याला कोणाच ठाऊक. ऐन टायमाला गायब होतंय. तर काय अहो असतात, कुणामुळे कोणाचं काय तट्ट आहे काय? हा, आपण आहे की आपण मस्त जंगी सत्कार करूया. हा, हे चल आवड की म्हणजे हॅलो. आले 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 आले. चला, सत्कार मूर्ती आले. सगळ्यांचं स्वागत आहे बरं का. अरे वा, भारी तयारी केली की. अरे म्हणजे काय, आपल्या लक्ष्मीचा सत्कार आहे, मग असं जंगीच होणार की. हा मग माझी पट्टी आहे ती. आणि मी तिचा वस्ताद. काय बरं बसा बसा या या. बसा बसा या या. बस 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 का, बस की. अरे तू बस की. अगं उभं राहून पाय दुखतील तुझं. बस. हॅलो हॅलो, मामा या इकडे. ए, मामा आले. या मामा या. या, आमच्या गावात तुमचं स्वागत आहे. या इकडे या. बसा या, बसा. मामा तुम्ही? मुद्दाम मामासनी बोलवलं म्हणजे सत्कार आहे की नाही, मामाचे असणं होत होती. बस 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 बस. सालाबादाप्रमाणे आपल्या गावच्या जत्रेला जमलेल्या सर्व भक्त भाविकांचे जत्रा नाही, सत्कार आहे सत्कार. पान पडलं. तर आज आपल्या गावासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. आणि तो क्षण कुणी आणलाय तर आपल्या गावचे सुप्रसिद्ध पैलवान हवालदार रणविजय गायकवाड यांची सुकन्या लक्ष्मीनं. कोळी संकट 2 हात करून आपल्या हुशारीनं पोरं पळवणाऱ्या टोळीला तिनं अटक करून दिले. आई बाबांच्या काळजावरचं वज्ज नाहीस करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारी लक्ष्मी आपल्या गावचं हुशार आहे. तर आज आपण गावातर्फे सत्कार करणार आहोत. आणि हा सत्कार आपल्या गावचे सुप्रसिद्ध समाजसेवक माननीय श्री निवृत्ती नाईक यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. टाळ्या.